या दिशेला गेले असतील. ते दरवाजाने गेले असतील ना तिकडे? नाही, ते दरवाजातनं बाहेर नाही गेले. त्यांनी प्रयत्न केलाय इथून. खिडकी. कारण या अंतरापेक्षा हे अंतर छोटं आहे. ते इकडनं आत आले. जयराम काका इकडनं पळायचा प्रयत्न करतच होते, पण तेवढ्यात तो खुनी त्यांच्या मागून आला. त्या दोघांमध्ये इथे झटापट झाली. त्या झटापटीत जयराम काकांनी त्या खुनीला इथे ढकललं आणि ते इकडनं पळून जायचा प्रयत्न करत होते, पण त्यांचा इथे पाय अडकला आणि ते बाहेर पडले. ते पडल्यानंतर इथनं उभे राहिले. स्वतःला वाचवायचा प्रयत्न करत होते, पण तेवढ्यात मागून तो खुनी आला. जयराम काका इथपर्यंत आले. तो खुनी त्यांच्या जवळ आला आणि त्याने त्यांच्यावर वार केला आणि जयराम काका जखमी झाले. नेमकी ते जेव्हा जखमी झाले त्यावेळेस दरवाजा वाजत होता आणि दयानंद खांडेकर आले होते. त्या माणसाला या गोष्टीची चाहूल लागली म्हणून तो उठला आणि तो या खिडकीतनं बाहेर पळाला. दयानंद खांडेकर आत आले. त्यांनी जयराम काकांची अवस्था बघितली आणि त्यांच्या पोटात असलेला सुरा काढायचा प्रयत्न केला. कमांडर, इथे जे काही घडलंय ना त्यावरनं एक गोष्ट मी खात्रीनं सांगू शकते. तो खून दयानंद खांडेकरांनी केलेला नाही. कारण एवढी सगळी हालचाल त्यांच्या अंगाने होऊ शकत नाही. बॉस, सगळं मान्य आहे, पण ही थेरी झाली. सिद्ध करण्यासाठी काहीतरी ठोस पुरावा लागेल ना. तो खुनी या खिडकीतनं बाहेर पळालाय आणि आपण या खिडकीच्या बाहेर बघितलेला नाहीये. तिथे एकदा शोधायला पाहिजे. चल चल. एक मिनिट. मॅडम, अहो काय करताय? त्या हवालदार मग अशी जागा झालतं. 2 मिनिट थांबा. मॅडम आवरा.